चणा मसाला. आता छोले असो किंवा चवळी, पांढरे चणे असो किंवा काळे चणे, सगळं काही कमाल बने. MDH. आपण सर्व जाणताच की पहलगाममध्ये जम्मू काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांपूर्वी जो अतिशय निर्दयपणे हल्ला झाला, हल्ला अशा लोकांवरती झाला की जे पर्यटनासाठी गेलेले होते, ज्यांच्या हातामध्ये कुठलीही शस्त्र नव्हती, अस्त्र नव्हती, ज्यांना कुठलीही कल्पना नव्हती, अशा लोकांवरती हल्ला करून हे अतिरेकी किती निर्दय आहेत आणि कुठल्याही थराला जाण्याची त्यांची तयारी आहे हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे. अतिशय दुःखद घटना खरी तर, परंतु या घटनेवरनं आपल्या सर्व भारतीयांनी, विशेषतः भारतात राहणाऱ्या तरुणांनी, मग ते मुलगा असो मुलगी असो, यांनी केवळ शरीराने नाही तर मनाने सुद्धा खंबीर होण्याची गरज आता निर्माण झालेली आहे आणि ती काळाची गरज आहे. हा प्रयत्न आम्ही इथे रामभूमीमध्ये सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीच्या सर्व युनिट्समध्ये शिकणाऱ्या रामदंडींवरती, त्यांच्या मनावरती हे संस्कार करण्याचा तर प्रयत्न करतच आहोत. परंतु आज सर्व भारतामध्ये शैक्षणिक संस्थांमध्ये शिकणाऱ्या सर्व तरुणांना, मुलांना, विद्यार्थिनींना या संदर्भामध्ये प्रबोधन करणं, त्यांची मानसिकता तयारी करणं, त्यांची शारीरिक तयारी करणं, अरेला कार्य विचारण्याची तयारी त्यांची असली पाहिजे, असा प्रयत्न करणं आता गरजेचं झालेलं आहे. आपण सर्व जाणताच की आपल्या राज्यकर्त्यांनी, विशेषतः पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी, गृहमंत्री साहेबांनी, शहासाहेबांनी, त्याचप्रमाणे आपल्या राजनाथ सिंगजींनी अतिशय संयमाने पावलं उचललेली आहेत. नाहीतर तापटपणे जर याचा विचार केला असता तर आपण पाकिस्तानवरती आत्ता हल्ला पण करू शकलो असतो, परंतु तसं झालेलं नाही. त्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवलेली आहे. सर्वांना त्यांच्या विचारांचा संधी देऊन सर्वसमावेशक निर्णय घेण्याची ही जी मानसिकता आज राज्यकर्त्यांनी दाखवलेली, त्याचं मी खरं तर स्वागत करतो. ही पण काळाची गरज आहे. केवळ आता त्याही धोरण करून काहीतरी करण्यापेक्षा सर्वसमावेशक विचार करून करण्याची ही जी गरज आहे ती आज आपल्या राज्यकर्त्यांनी दाखवून दिलेली आहे. परंतु तेवढ्यापुरतंच मर्यादित आता राहून चालणार नाही. गेल्या 70 वर्षांपूर्वी आपली जी सामरिक परिस्थिती होती, जी ताकद होती, त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने आज आपल्या भारताची ताकद वाढलेली आहे. शस्त्रसामुग्रीने आपण परिपूर्ण आहोत. एक निगोशिएशन करण्याच्या आपण आज स्टेजला आलेलो आहोत. आजपर्यंत केवळ फक्त ऐकत होतो, आज आपल्याला सांगण्याची आपली हिंमत आहे. परंतु ह्याच जोडीला आपल्या सर्व भारतीयांनी, सर्व नागरिकांनी या राज्यकर्त्यांच्या, मग ते कुठल्याही पक्षाचे असो, या राज्यकर्त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहणं ही आज काळाची गरज आहे. मी सर्वांना आवाहन करतो, आपल्या सर्व पत्रकारांच्या मार्फत, आपल्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या मार्फत मी सर्व भारतीयांना आवाहन करतो की सर्व एकजूट होऊन राज्यकर्त्यांनी घेतलेल्या निर्णयाच्या पाठीशी उभे राहा, मजबूतपणे उभे राहा, त्यांना ताकद द्या. ही आज काळाची गरज आहे. धन्यवाद. वाह, काय आता मिळाली का चव? होय तर आता मिळाली खरी चव. MDH चंकी चाट मसाला, जीवनाला खऱ्या चवीचे रंग. असली मसाले सच MDH